त्यावेळेला मतदारांचं अगदी स्पष्ट ठरलेलं आहे. जुन्या निष्क्रिय लोकांना घरी बसवून नवीन तडफदार लोकांना निवडून द्यायचा सगळ्यांनी विचार केलेला आहे आणि यावर्षी परिवर्तन हे नक्की घडणार आहे आणि आम्ही ते घडवून आणणार. कारण आमच्या विकास जो व्हायला पाहिजे तो ॲक्च्युली हे लोक गप्पा मारतात पण ॲक्च्युली काय करत नाहीत. गेल्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर दुसऱ्या परत नेक्स्ट टाइम आता मतदानाच्या वेळेलाच फक्त येतात, इतर वेळेला कधी तोंड दाखवत नाहीत. पण आमचा उमेदवार तसा नाही आहे. त्यांनी आता गौरव गुन्हे त्यांनी आतापर्यंत पुष्कळ कुठलंही पद नसताना पुष्कळ कामं केलेली आहेत वार्डामध्ये आणि आता करतोय. कारण नुसता फोन केला की तो लगेच धावत जातो. अशा उमेदवाराला नक्की निवडून दिलंच पाहिजे ना. असे सर्वसाधारण जनतेचे मतदारांचं मत आहे. काका काय सांगाल, तुमच्या भागात काही समस्या आम्हाला या ठिकाणी जाणवत आहेत. एक बदल घडण्यासाठी गौरव गुले सारखा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी देऊ इच्छिते. कसं वाटतं एकंदरीत आजचं वातावरण? नाही गणित चांगले आहे, कार्यकर्ता चांगला आहे, भारी वाटतं. काय वाटतं यावेळेस बदल होईल? होईल. या सगळ्या समस्या घेऊन मागचे जे नगरसेवक होते त्यांनी काही काम या ठिकाणी केले नाही का? काय थोडंफार करतात, थोडंफार इकडे तिकडे होतं. करणार कोण दोन उमेदवार येईन ते करणारच ना. यावेळेस थोडासा बदल होणार थोडासा बदल होईल, शक्यता आहे. काय सांगाल बाबा, गौरव यांचं काम कसं वाटतंय? चांगलं आहे, चांगलं. आज कधीपासून ओळखता त्यांना? आता बरेच वर्ष 35 वर्ष झालं फक्त. आज रात्री तिथं पण माहिती 40 वर्ष झाली. चांगलं काम करू शकतील का? करता झाले. आज तिथे पण काढली त्यांनी लेडीजची. आम्हाला गौरव घुलेंचा अतिशय आदर आहे. गौरव घुलेच निवडून येणार. गौरव घुल्यामुळेच बिगाडीचा विकास होणार. आणि तो माणूस पाहिजेच आपल्याला. खरंच भारी माणूस आहे तो. व्यक्ती माणूस हा चांगला आहे, पाहिजेच आम्हाला उमेदवार तो. एक उच्च शिक्षित आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. हो बरोबर आहे ना, म्हणूनच ते. हो बरोबर. चांगलं विजन घेऊन आपल्या भागामध्ये काम करू शकतात का? हो होणार ना, विकास करणार तो विकास. हो चालेल. मागचे नगरसेवक कोण होते इकडे? शिळमकर होते. परत त्यांच्यामधून कामं झाली नाही का? नाही ना, पुरे काम नाही झालं. यावेळेस काय ठरवलं? त्यावेळेस तर राष्ट्रवादी ठरवलं ना आम्ही, गौरव गुले. हो. काका काय सांगाल नेमकं? आता काय सांगायचं, आई चालले व्यवस्थित चालले, आपलं मस्त आहे. आम्ही आनंद आहे आम्हाला. आम्ही यांनाच सगळं मत सगळं करणार. आशीर्वाद घेण्यासाठी गौरव गुले आले ते आज. येऊ दे की, त्यांनाच पाठिंबा आमचा आहे ना. सगळं कामं करू आपल्या भागाची. सगळ्याच भागाची कामं केली. 100% कामं करणार. काम करणारे लोक आहेत. पहिले जे होते ना, खिसे भरणारे होते. काम होणार मस्त. खरं तर आपण पाहतो की एकदा निवडणूक झाली की नगरसेवक भेटत नाही, कामं करत नाही. तर गेल्या 3 टर्म आता या ठिकाणी अनेक सत्ताधारी आहे. बरोबर आहे. यावेळेस आता राष्ट्रवादीचे गौरव घुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना काम करायचंय, स्वतःचा पैसा खर्च करायचा आहे. आवड आहे त्यांना, करणार. 100% करणार. मी तुम्हाला किस्सा सांगतो. माझी बहीण आजारी होती बरं का. तर आता हे गोष्टीला झाले 3 वर्ष. 3 वर्षापूर्वी आणि ह्यांची माझी 5-6 वर्षापासून. तर मी त्यांना रात्री 11:30 वाजता फोन केला. माझी बहीण डेड झाली. मी गणेश घुलेंना रात्री 11:30 वाजता फोन केला की म्हटलं असं झालेलं आहे आणि बिल काय कमी करा ना बरं का. तर ते मी घरातच, माझी तब्येत नाही बरी. पण बहिणीच्या मुलांनी फोन केला, ते काय बिल कमी करा ना बरं का. मी रात्री 11:30 वाजता फोन केला. ते म्हणलं तुला किती कमी करायचं बोल. 5 लाखाचं बिल आहे. मी म्हणलं तुमच्या इच्छेला येईल ते कमी करा, 1 रुपया कमी करायला तयार नाही. तर त्यांनी ठीक आहे म्हणले, मी फोन करतो. आणि त्यांनी फोन केल्यानंतर जवळजवळ मला ₹1,00,000 कमी केले. हे त्यांच्याशी एका शब्दावर. आणि मग ते प्रेत ताब्यात दिलं आमचं बहिणीचं.